5-7 दिन डिप्टी से पद की शपथ देंगे। अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ शाम तक उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी ले लेगा और सुबह भी ले लेगा। काय म्हणले? परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। काय हे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ कळ काढा, काढा. काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। काही कन्फ्युजन नाही आहे, ए बाबा काही कन्फ्युजन नाही। सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही 5 वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय तुम्ही बातम्या। चला धन्यवाद, चला थँक्यू। फोटो आता काय मिठ्या मारायला होती। एकनाथ शिंदे संध्याकाळी आपला निर्णय जाहीर करणार आहे। मात्र आमच्यामध्ये टीम वर्क आहे, आम्ही 2.5 वर्ष एकत्रित चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हीच टीम आम्ही पुढे एकत्रित चांगल्या पद्धतीने काम करू असं आश्वासन देखील त्यांनी दिले। मात्र शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार का याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे, कारण एकनाथ शिंदेंनी सांगितलं की आपण संध्याकाळी निर्णय जाहीर करू। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही पत्रकार परिषद झालेली आहे। एकनाथ शिंदेंनी मागील 2.5 वर्षात कुठल्या कल्याणकारी योजना राबवल्या त्याबद्दल देखील माहिती दिली आणि फडणवीस यांनी देखील आमच्यामध्ये टीम आहे, आमच्यामध्ये कुठले मतभेद नाहीत हे सुद्धा त्यांनी सांगितलं। शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं अशी देखील विनंती जी आहे फडणवीस यांनी यावेळी केली। शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल असंही फडणवीस म्हणालेले आहेत। मात्र शिंदेंनी यावेळी काही सांगण्यास नकार दिला। संध्याकाळी मी बोलेन असं शिंदे बोललेले आहेत। त्यामुळे अजूनही शिंदे मंत्रिमंडळात राहणार का याबाबतचा सस्पेन्स कायम आहे। त्यांच्या नाराजीनंतर शिंदे मंत्रिमंडळात राहणार का याबाबतचा सस्पेन्स कायम आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय साम टीव्हीवर, शिंदे मंत्रिमंडळात राहणार का याबाबत सस्पेन्स आता कायम आहे। अगदी बरोबर। मात्र शिंदेनी मंत्रिमंडळात राहावं असा आपण त्यांना सांगितलेलं, शिंदेचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत। माध्यमांनी शिंदेना प्रश्न केला होता की या मंत्रिमंडळात तुम्ही सहभागी होणार का। मात्र शिंदे म्हणे की मी संध्याकाळी सांगेन, शिंदेनी मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली असं फडणवीस बोलले।